नमस्कार. मी मिलिंद भागवत, NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. सर, स्वागत आहे आपलंही. आजचा सगळ्यात मोठा आणि एक मेजर विषय असा आहे, आपण यूट्यूबवर लाईव्ह येण्याचं कारण महत्त्वाचं असं आहे. यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर आमचे जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता एक मोठी राजकीय बातमी. साधारणपणे अभय सर, 4 वर्षांपूर्वी जूनचाच महिना होता आणि हो 20-22 तारखेचाच विषय होता. विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या पाठोपाठ निवडणुका होत्या आणि अचानक एकनाथ शिंदे गायब झाले. त्यांच्यासोबत 40 आमदार एका पाठोपाठ एक. मग पुढच्या काही दिवसात काय झालं आपल्याला सगळं माहिती आहे. पण आजची महत्वाची बातमी अशी आहे की 1-2 नव्हे तर 5 किंवा त्यापेक्षा जास्त शिवसेनेचे खासदार हे कुठल्याही क्षणी आता पक्षातून बाहेर पडतील, स्वतंत्र गट स्थापन केला जाईल आणि नंतर ते स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील. बरं, हे सांगायला आता कोणा भविष्यवेत्याची किंवा कोणा ज्योतिषाची गरज नाहीये, कारण स्वतः या खासदारांनीच ते म्हटले की आम्ही वेगळा गट स्थापन करतोय. अभय सर, असं काय झालं या 3.5 वर्षात की कालच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा हे सांगायची वेळ आली की ज्यांना जायचंय त्यांनी जावं? नाही, मला वाटतं की मागच्या वर्षी साधारणतः 20 जूनला त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की जेव्हा काही आमदार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले त्यावेळेस ज्यांना जायचंय त्यांनी जावं असं वक्तव्य त्यांनी केलं आणि ते ही आज्ञा शिरसावंत वाढून अनेक लोक त्याच्यानंतर गुवाहाटीला रवाना झाले. ते आपल्याला आठवत असेल. त्याचीच पुनरावृत्ती सुरू झाली की काय, अशी शंका येते. एक निश्चित आहे की महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटात राहून आपल्याला पुढे भविष्यात भवितव्य काही आहे का, आपली राजकीय वाटचाल कशी राहणार, आपलं राजकारण तगून राहील का, अशी शंका निश्चितपणे पक्षाच्या आमदारांमध्ये, खासदारांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने निर्माण होते. आणि त्याच्यामुळे शक्यतो सत्तेच्या बरोबर जाण्याचं किंवा जे आज बाहेर होऊन भाजपा सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र लढतात, विरोधातही लढतात आणि स्वतःच पक्षाचं विस्तार करतायत, अशा शिंदेबरोबर जायचं का, सत्तेबरोबर जायचं का, या संदर्भात अनेक खासदारांच्या आमदारांच्या मनात चलबिचल दिसते. पण असं आहे की 4 वर्षांनी जेव्हा निवडणुकीला 3 वर्षांनी सामोरे जातील ते, तेव्हा आपल्या मतदारसंघात काय विकास कामं केली, कशाच्या आधारावर मतं मागणार आहात, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा त्यांना द्यावा लागणार आहे. आणि आज त्यांना आपल्या नेतृत्व पुन्हा आपल्याला या विधानसभेत किंवा संसदेत आणेल असा विश्वास वाटत नाहीये. त्यामुळे स्वाभाविकच ही चलबिचल दिसते. आणि या परिस्थितीमध्ये मला वाटतं की आता फक्त प्रश्न होता मिलिंद, तो 2/3 हे संख्याबळ होतं की नाही. आणि चर्चा ऑपरेशन टायगरची अनेक दिवसांपासून आहे, परंतु त्याच्यासाठी 6 खासदार असणं आवश्यक होतं किंवा 15 आमदार असणं आवश्यक होतं. 6 खासदारांचं संख्या जुळते का, या संदर्भात अनेकदा हो नाही असं दिसत होतं, पण ती आता जुळल्याचं दिसते, विशेषतः शिंदेच्या शेवटच्या दिल्ली दौऱ्यानंतर. आणि त्यानंतर या चर्चेला थोडंसं गांभीर्य आणलंय. इतके दिवस हे होऊच शकत नाही असं सांगणारे लोक सुद्धा, म्हणजे अंबादास दानवे सारखे लोक सुद्धा, काही आमचे लोक त्यांच्या संपर्कात आहे असं मान्य करतायत. त्याच्यावरून पक्षात सगळं अलबेल नाही हे स्पष्ट होत आहे. पक्षाच्या मीटिंगला अर्धेही आमदार ऑफलाईन येत नाहीत, बहुतेक सगळे ऑनलाईन असतात, बाहेरनं संपर्कात असतात. मग आता एक नेटवर्कचा इश्यू असतो बाहेरच्या लोकांमध्ये, आणि पक्षाचं जर नेटवर्क कमी झालं तर मग त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा एक अंदाज काल आलेला आहे. आता लगेच कुठल्या गोष्टी होतील का, त्याच्यासाठी वेळ लागेल, हे बघावं लागेल. बरोबर आहे. पण अभय सर, तुम्ही नेटवर्क म्हणालात, नेटवर्क हे दोन्ही लेवलला कमी आहे. म्हणजे ग्रामीण भागात नेटवर्क कमी आहे म्हणून खासदार आले नाहीत, पण पक्षप्रमुख आणि खासदारांचंही नेटवर्क कमी होतं आणि म्हणून कदाचित खासदारांवर ही वेळ आली. कारण अनौपचारिक गप्पांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी जे बाहेर पडू इच्छितात आता, किंवा औपचारिकता बाहेर पडणं, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पक्षप्रमुख भेटत नाहीत, आम्हाला वेळ देत नाहीत. जेवढ्या गांभीर्यानं सुरुवातीच्या काळात ते पक्ष संघटना म्हणून लक्ष घालत होते तेवढे कदाचित लक्ष घालत नाहीत. एकटे संजय राऊतच ते काय बोलतात किंवा आक्रमक भूमिका घेतात, ती सुद्धा एवढी कदाचित आक्रमक घेण्याची गरज नाही. निधी मिळत नाही, पक्षाकरता खर्च करायला पक्षाकडनं निधी मिळत नाही, अशा अनेक तक्रारींचा पाढा आहे. हाच जवळपास तक्रारींचा पाढा हा यापूर्वी सुद्धा कायम होता जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले. मग त्याच्यात सुधारणा एक तर आहे की
एक तर आहे की नेहमीच उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आल्यापासून सातत्याने ही तक्रार राहिलेली आहे, पक्षातल्या लोकांची असेल किंवा त्यांच्याबरोबरच्या युतीत असणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची असेल. संपर्क किंवा संवादाचा अभाव हाच मला वाटतं की युतीमधला त्या अनेक वर्षांचा प्रश्न होता. अनेक नेते भाजपाचे या संदर्भात बोलले. मध्यंतरीच्या काळात असं होतं की जे आपण ज्यांच्याबरोबर युती करून लढलो त्यांच्याबरोबर सरकार न स्थापन करता एक वेगळा प्रयोग मांडला होता आणि तो सगळ्यांनाच मान्य होता असं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सत्तेबरोबर जावं अशी भूमिका मांडणारे अनेक लोक होते आणि त्याच्यातून ते वेगळी भूमिका घेतली गेली. मिलिंद, एक निश्चित असतं की जेव्हा पक्षातून बाजूला व्हायचं असतं तेव्हा संवादाचा अभाव वगैरे या सगळ्या तक्रारी होतात. म्हणजे आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय हा महाराष्ट्रातला आपल्याला आठवत असेल तो. तर अशा तक्रारी होत असतात, त्या स्वाभाविक आहे. परंतु एक निश्चित आहे की मागच्या काळात पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचं चिन्ह असेल, पक्षाचं नाव असेल, हे हातातून गेल्यानंतर तरी कार्यपद्धतीमध्ये काही बदल होतील अशी अपेक्षा होती. पण ते झालेले नाहीत असं त्यांच्या लोकांचं म्हणणं आहे. आता त्यांचा संवाद कसा होतो हे आपण थेट सांगू त्याचे साक्षीदार नसतो, परंतु अशा तक्रारी खूप आहेत आणि त्या संदर्भात मग ते असेल तर तो एक निमित्त होऊ शकतं. ते काही कारण होऊ शकत नाही पण निमित्त होऊ शकतं. आणि मला वाटतं की एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे मिलिंद, की आपण गृहीत धरतो की जे बैठकीला आले नाही ते वेगळे होऊ शकतात. याचा अर्थ बैठकीला आले होते ते कुठेच जाणार नाहीत असा अर्थ काढणं सुद्धा घाईचं होईल. कदाचित नव्हते त्यातले काहीच लोकांचं जेन्युइन कारण असू शकतं. जे आले होते त्यातलेही कोणीच जाणार नाही असं गृहीत धरता येणार नाही. ही संख्या आत्ताच्या क्षणाला 6 ते 7 पण होऊ शकते असं सांगितलं जात आहे. आणि भाजपाकडून त्यांच्यासाठी काय त्यांना कमिटमेंट दिली जाते, कारण शिंदेच्या कमिटमेंट बरोबर भाजपाची कमिटमेंट सुद्धा महत्वाची असणार आहे. कारण पक्ष सरकारचं नेतृत्व दोन्ही ठिकाणी ते करतायत. त्यातल्या जागा त्यांच्या सोडवून युती म्हणून त्या घ्यायच्या आहेत आणि भविष्यात काही सत्तेतलं स्थान मिळालं तर तेही मिळावं अशा पद्धतीने एकत्रपणे चर्चा होईल. पण याच्या मागे असंही याच्या पाठीमागे बोललं जात आहे की भाजपला जी 2 विधेयक मागे घ्यायला लागली होती मागच्या लोकसभा अधिवेशनाच्या वेळेला, तर ते नारी शक्ती, मतदारसंघ पुनर्रचना या दोन्ही विधेयकांच्या करता भाजपचं जे बेरजेचं राजकारण चाललंय त्याला सुद्धा एक प्रकारे ऑपरेशन टायगरनं पाठिंबा मिळणार आहे. म्हणजे आपण पाहिलं गेल्या काही काळात तृणमूलच्या खासदारांचा एक मोठा गट बाहेर पडतोय, मग त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. तेही सगळे खासदार भाजपला एक प्रकारे समर्थन देण्याकरता एका पायावर तयार आहेत. फक्त औपचारिक घोषणा काही त्यांनी केलेली नाही. इथे सुद्धा शिंदेच्या कडे येऊ इच्छिणाऱ्या किंवा उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळ्या होऊ इच्छिणाऱ्या खासदारांचं सुद्धा तसंच आहे. याचा अर्थ असा म्हणायचा की या ऑपरेशन टायगर याच्या पाठीमागे कोण आहे? काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की भाजपच्या दिल्लीतल्या श्रेष्ठींचा हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत ऑपरेशन टायगर काही होत नाही. तर आता भाजपचा हिरवा कंदील मिळालाय का भाजपला आता गरज आहे ऑपरेशन टायगरची? नाही, संख्याबळ वाढवण्याचा तर भाजपाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात ठाकरे गटाकडनं असे संकेत दिले होते की जेव्हा अत्यंत गरजेची स्थिती असेल तेव्हा आम्ही सुद्धा तुम्हाला एखाद्या मुद्द्यावर आधारित पाठिंबा देऊ शकतो अशा पद्धतीचे फिलर पाठवण्यात आले होते. पक्षाचे खासदार किंवा पक्षातली फूट टाळण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न होते. दुसरीकडे भाजपामधल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की शिंदेना आणखी बळ देऊ नये. कारण असं आहे की भाजपाला जर 100% सत्तेचं भाजपाचं जर टार्गेट असेल तर त्या दृष्टिकोनातून शिंदेची शक्ती वाढेल. या गोष्टीसाठी आपण मदत करायची की उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून तो एक पर्याय म्हणून दबावाचं राजकारण करायचं अशा पद्धतीचे विचार काही लोक मांडत होते. परंतु भाजपाचं दिल्लीतलं नेतृत्व, त्यांचं शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्या मला वाटतं की त्या दिल्लीच्या पातळीवरनं निश्चितपणे याला परवानगी मिळालेली असावी. त्या दृष्टीनेच या सगळ्या हालचाली अलीकडच्या काळामध्ये वाढलेल्या दिसत आहेत. आणि मागच्या वर्षी जसं मिलिंद त्याचा उल्लेख तुम्ही केला की 20 जूनला त्या रात्री म्हणजे विधान परिषदेचे निकाल लागले आणि महाराष्ट्रातलं सरकार पडण्याची सुरुवात तिथे झाली. 10 जूनला राज्यसभेला शिवसेनेचा उमेदवार पडला अधिकृत, 20 जूनला विधान परिषद निवडणूक झाली आणि 30 जूनला सत्तांतर झालं होतं. आता त्याच तारखा या नवीन काही घटनाक्रमाचा मुहूर्त ठरतात का
मला वाटतं की हेही बघावं लागणार आहे. बर, एक असंही बोललं जात आहे की येणारं पावसाळी अधिवेशन जे आहे ते राज्य विधानसभेचंही असो किंवा दिल्लीतलं लोकसभेचं अधिवेशन असो, साधारणपणे या अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. राज्यातही काही खांदेपालट होऊ घातलेला आहे, त्याची चर्चा आपण अनेक वेळेला वेगवेगळ्या पातळ्यांवर होते. तर हे सगळं त्याच्या आधी पूर्ण करायचंय शिंदे सेनेला ऑपरेशन टायगर. नाही, निश्चितपणे म्हणजे जेवढं लवकरात लवकर करता येईल त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असतील. केंद्रामध्ये मध्यंतरीच्या काळात फेरबदल होणार असं हालचाली सुरू झाल्या होत्या, पण काही मागच्या एक आठवडाभरापासून त्या थोड्याशा थंडावलेल्या दिसत आहेत आणि एकदम अचानक त्या अधिवेशनाच्या तोंडावर लगेच मोठा कुठला फेरबदल किंवा खाते बदल होईल असं दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये आता अर्थ खात्याचा विषय एक ऐरणीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हे खातं परत हवंय आणि त्या दृष्टीने त्यांनी मागणी केली आहे, पण आता भाजपाने हे खातं केवळ आणि केवळ अजितदादांसाठी सोडलेलं होतं. त्याच्यामुळे ते खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्यासाठी फार उत्सुक आहेत भाजपाचे नेते असं दिसत नाही. त्याच्यामुळे हा पॅन्डोरा बॉक्स जो आहे तो तूर्त मला वाटतं उघडण्याची शक्यता तशी कमी दिसते. एक प्रश्न आता थोडक्यात घेऊ, पण उद्या परवा याच्यावर आपण सविस्तरपणे पुन्हा एकदा बोलू. ते म्हणजे एक व्हिडिओ बद्दल मला विचारायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि मी स्वतः सुद्धा तो व्हिडिओ ज्या वेळेला काल पाहिला तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. माझ्याकरता फार आश्चर्यकारक तो व्हिडिओ होता. तो म्हणजे शिवसेनेचे आष्टीकर जे खासदार आहेत, तर त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांचा संभाषणाचा एक व्हिडिओ आहे. आणि त्याच्यात उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही 2 वाजता प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही लोकांना सामोरे जा, तुम्ही माध्यमांच्या समोर सांगा की मी उद्धव ठाकरे यांच्यात सोबत आहे, आणि मग ती प्रेस कॉन्फरन्स झाली की मग परत एकदा आपण बोलू. तुम्ही लोकांना हे पुन्हा पुन्हा सांगा की मी उद्धव ठाकरे यांच्यात सोबत आहे. एक काळ आपण सगळ्यांनी पाहिलाय, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही पाहिलाय, की काय दरारा होता, कशा पद्धतीने आदेश निघायचे, एक आदरयुक्त भीती असायची. ठाकरे या नावाबद्दल सुद्धा, मातोश्री तर फार पुढची गोष्ट आहे, नुसतं ठाकरे या नावाबद्दल सुद्धा आदरयुक्त दरारा आणि भीती होती. आणि कालचा हा व्हिडिओ की तुम्ही माझ्यासोबत आहात हे पत्रकार परिषद घेऊन सांगा, उद्धव ठाकरे इतके अगतिक का झाले? सध्याची राजकीय परिस्थितीच मिलिंद त्यांनाही अगतिक व्हायला भाग पाडते. एक लक्षात घ्या, जेव्हा छगन भुजबळ बाहेर पडले तेव्हा महाराष्ट्रातलं वातावरण काय होतं. 2 महिने मंत्री असूनही छगन भुजबळ यांना जाहीर कार्यक्रम करता येत नव्हते, अशी परिस्थिती. नारायण राणे जेव्हा बाहेर पडले तर तेव्हा त्यांनी मातोश्री समोर जाऊन सभा घेतली. शिवसेनेचा स्वभाव तसा पुढच्या काळामध्ये बदलत गेला आणि जो दरारा होता तो दरारा कमी होत गेला. आणि आता तर तुम्ही सत्तेतही नाही आहात, तुमच्या सोबत आणि बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना ही म्हणजे उद्धव ठाकरेंचं मवाळ नेतृत्व, त्यांच्याकडची झालेली म्हणजे शक्ती असलेली नेते जी होती ती सगळी बाहुबली नेत्यांचं बाहेर जाणं, आणि त्याच्यामुळे मग मला वाटतं की ठाकरेंचं जे मुंबई मधला असेल किंवा महाराष्ट्रातला होता तो दरारा कमी होत गेला. त्यामुळे आता स्वाभाविकच आज तुमच्याकडे देण्यासारखं जेव्हा काही नसतं तेव्हा स्वाभाविकच लोकांची चुळबुळ सुरू असते आणि केवळ शिवबंधन आणि निष्ठा या गोष्टीवर लोक राहत नाहीत. आता निष्ठावंतापेक्षा निष्ठावंत हा शब्द अधिक मला वाटतं सध्या चलनात आहे. कारण आज तुम्हाला कारण कुठल्याही पक्षामध्ये आता काही फार वैचारिक मतभेद वगैरे असं काही भाग राहिलेला नाही. कुठल्याही पक्षात उड्या घेतात, त्याच्यामुळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि भाजपा सारखे पक्ष तर जे पदरी पडलं ते पवित्र करून घ्यायलाही तयार आहेत. त्यामुळे राजकारणाचा हा बदललेला भाग आणि अशा परिस्थितीत माणसं टिकवून ठेवायची हे कठीण काम आहे. दुसरं असं आहे की काल फक्त त्यांचाच व्हिडिओ, बाकीच्या ऑनलाईन जे होते त्यांचे कोणाचे व्हिडिओ नाही आले समोर. संजय राऊत यांनी काल त्यांच्या चालाकीने त्यांनी बैठकीला 9 खासदार उपस्थित होते, 4 ऑफलाईन आणि 5 ऑनलाईन सांगून त्यांनी परसेप्शन त्यांनी व्यवस्थित तयार केलं. पण कालची बातमी बैठकीकडे 5 खासदारांनी पाठ फिरवली हीच होती. पण ती त्यांनी मोठ्या कौशल्याने संजय राऊत यांनी ती परिस्थिती हाताळली. पण काय असं की बाहेर पडणाऱ्या लोकांना थोपवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात तशी कुठलीही गोष्ट आज तुमच्याकडे नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला काहीच देता येणं शक्य नसतं तेव्हा किमान मान सन्मान आणि वेळ द्यावा लागतो, तोही मिळत नाही असं काही लोकांची तक्रार असेल तर मग त्याचं औषध तुम्हाला शोधावं लागणार आहे.
एक शेवटचा प्रश्न आणि मग आता थांबूयात. तो म्हणजे हे काल ज्या आवेशात संजय राऊत सांगत होते की हे सगळं खोटं आहे, तुमचं ऑपरेशन टायगर तर आमचं ऑपरेशन लांडगा, म्हणजे त्यांची एक स्टाईल आहे वेगळी चेष्टा करण्याची. सामान्य लोक किंवा काही पत्रकार ते फार गांभीर्यानं घेतात, पण तसं ते असतं दरवेळेला, अशातला भाग नाही. तर आता हे सगळं झाल्यानंतर आता वेगळा गट होणार हे स्पष्ट झाल्यानंतर संजय राऊत आता तडकाफडकी दिल्लीला निघाले. संजय राऊत सेना डॅमेज करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असा आरोप आतापर्यंत शिवसेनेच्या बड्या बड्या नेत्यांनी केला. पण तेच संजय राऊत आज उद्धव ठाकरे यांच्याकरता डॅमेज कंट्रोलचंही काम करण्याचा शेवटचा प्रयत्न कदाचित दिल्लीत जाऊन करणार आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, निश्चितपणे संजय राऊत यांचं पक्षाच्या फुटीनंतर पक्षाचा सावरण्यासाठी जे प्रयत्न करण्यात केले गेले त्यात संजय राऊत यांचे प्रयत्न सर्वाधिक आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. पक्षाची पूर्ण वाताहत होत असतानाही एक परसेप्शन क्रिएट करून एकदम पक्षात म्हणजे ज्याला आपण धावपळ उडणार नाही, लोक बाहेर वेगाने पडणार नाहीत, त्यांना थोपवता यावं यासाठी जे थोडासा धीर द्यावा लागतो, बळ द्यावं लागतं, खोटं अवसान आणावं लागतं, ते का होईना ते करून ते खिंड लढवतायत ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. आपण उद्या परवा याच्यातल्या काही अपडेट्स येतील. आता दिल्लीत काय, राज्यातही काही खासदार राज्यात आहेत, काही खासदार आपल्या मतदारसंघात आहेत. आता ओमराजेंचा मुलगा आजारी आहे, पुण्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. वाकचौऱ्यांची पत्नी आजारी आहे, ते त्याच धावपळीत आहेत. कोणाच्या मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. असं प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. ज्यांचं कारण ते होतं ते आज दिल्लीत आहे. हा, म्हणजे दिल्लीत बैठक असेल त्यांची, लग्नाची बोलणी, आपल्याला काही म्हणजे हे नाही. पण ज्या नेटवर्कचा उल्लेख सुरुवातीला सर तुम्ही केलात, परत त्या नेटवर्कवर येऊन आज आपण थांबूयात. ते म्हणजे नेटवर्क राज्यातही कमी आहे. ग्रामीण भागातले हे सगळे खासदार आहेत, ग्रामीण भागात नेटवर्क नाहीये सेनेचं, आणि पक्षप्रमुख आणि सेनेच्या खासदारांमध्ये सुद्धा नेटवर्क नाहीये. आणि म्हणूनच या खासदारांना असं वाटतं आपल्याला नेटवर्क नाही, अर्थात आपल्याला वेळ मिळत नाही, तर आपण थांबावं आणि काही वेगळा विचार करावा. मोठा धक्का आहे हा शिवसेनेकरता, शिवसेनेच्या करता. म्हणजे बाळासाहेबांच्या नंतरची ही दुसरी मोठी फूट आहे त्या अर्थानं. आणि याचा उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं विचार करतात, याचे नेमके काय परिणाम होतात, या अधिवेशनाच्या आधीच जर का हे सगळं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर अधिवेशनात त्याचे कसे पडसाद उमटतात. शिवसेना म्हणून ताकद, एक राजकीय पक्ष म्हणून, एक विचार म्हणून महाराष्ट्रात टिकाव धरून राहते का ती आणखीन कमकुवत होते? उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य काय, आदित्य ठाकरे यांचं राजकीय भवितव्य काय, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. आणखीन एक 5-6 कदाचित असतील. या सगळ्यांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. आता तुम्ही वेळ दिलात आणि याचं विश्लेषण केलं, खूप खूप धन्यवाद. NDTV मराठीवर दररोज आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की ऑपरेशन टायगर आणि महाराष्ट्रातल्या अन्य काही राजकीय घडामोडींवरचे काही व्हिडिओज आणि अशी काही चर्चा तज्ज्ञांच्या सोबत ही आपण करत राहणार आहोत. तेव्हा NDTV मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.